मुंबईत लग्न सोहळ्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र। शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे यांच्यात संवाद, तर ठाकरे बंधूंची 3 महिन्यात ही तिसरी भेट। रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीत आज महिला पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक। नीलम गोऱ्हेंविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेतील महिला पदाधिकारी रस्त्यावर उतरणार, बैठकीत आंदोलनाची दिशा ठरणार। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आज भाजपच्या गणेश नाईकांचा जनता दरबार। ठाण्यातील महाजनवाडी हॉलमध्ये सकाळी 11 वाजता जनता दरबार भरणार, तर शिवसेना नेते सुद्धा नाईक पालकमंत्री असलेल्या पालघरमध्ये दरबार घेण्याच्या तयारी। पुण्यामध्ये आज कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदा, तर उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकरी आणि बाजार समित्यांमधील अडचणींचा आढावा घेणार। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, जयकुमार रावल सुद्धा उपस्थित असणार। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या अपिलावर आज महत्त्वपूर्ण सुनावणी, तर म्हाडा सदनिका लाटल्याच्या आरोपाविरोधात जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार। 2 वर्षांच्या शिक्षेविरोधात कोकाटेंचं न्यायालयात अपील। मंत्री धनंजय मुंडेंविरोधातील तक्रारीवर आज परळी न्यायालयामध्ये सुनावणी, तर निवडणूक शपथपत्रामध्ये अपत्यांबाबत खोटी माहिती सादर केल्याची करुणा मुंडेंची तक्रार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ॲक्शन मोडवर। टिळक भवनात 2 दिवस बैठकांचा सिलसिला, तर आज जिल्हाध्यक्षांसोबत तर उद्या पदाधिकाऱ्यांसोबत संघटनात्मक बाबींचा आढावा घेणार। महाराष्ट्रातील नगरपालिका महापालिका निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्या सुनावणी, तर पालिका निवडणुकांचा मार्ग आता मोकळा होणार की लांबणीवर जाणार याकडे सर्वांचं लक्ष। मुंबईतील तापमान वाढीमुळे तलावाचा पाणीसाठा अर्ध्यावर। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये आता 7,47,436 दशलक्ष मीटर पाणीसाठा। पुण्यामध्ये उन्हाचा चटका आणखी वाढणार। कोरेगाव पार्क परिसरात सर्वाधिक 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। शहरातील हवामान आता 2 दिवस कोरडं राहण्याचाच अंदाज।